एंटरप्राइजेसच्या माध्यमातून आपण द ज्वेलबल पेजंट मिस अँड मिसेस महाराष्ट्र 2026 हे घेऊन येत आहोत. ह्याचे चौथे ऑडिशन्स इथे नागपुरात होणार आहे. ते आहे 11 एप्रिल 2026 रोजी. याच्या आधी आपले 3 ऑडिशन्स झालेत, नवी मुंबई, पुणे आणि कोल्हापूर. इथून तिघा ऑडिशनमधून आपल्याला खूप चांगला प्रतिसाद आला आहे आणि आता आम्ही नागपूर येथे करणार आहोत आणि आम्हाला अपेक्षा आहे की खूप छान प्रतिसाद मिळेल. म्हणूनच सगळ्या पत्रकार बंधू आणि बहिणींना माझी रिक्वेस्ट आहे की तुम्ही चांगला प्रचार करा आणि आपल्या ह्या चौथ्या ऑडिशनला खूप छान प्रतिसाद मिळो ही तुमच्याकडून अपेक्षा आहे. आणि आता सर म्हणतो मुख्य एंटरप्राइजेस प्रस्तुत ज्वेलरी पेजंट म्हणून हा प्रोग्राम आपण महिलांसाठी आयोजित केलेला आहे. याच्यामध्ये मिस अँड मिसेस महाराष्ट्र म्हणून महाराष्ट्रातली सुंदरी ही महाराष्ट्रातून निवडली जावी हा दृष्टिकोन समोर घेऊन मुख्य एंटरप्राइजेसनी महाराष्ट्रामधील किमान 6 शहरं जी मेजर शहरं आहेत इथे तरी किमान ऑडिशन होऊन त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशनमधून एक महाराष्ट्राची सुंदरी निवडली जावी या दृष्टिकोनातून आणि ग्रामीण भागातील महिला असो किंवा इतर सर्व महिलांमधून मिळून आपल्याला असं व्यासपीठ त्यांना देता यावं की ज्याच्यामधून महाराष्ट्राची सुंदरी निवडण्यात यावी म्हणून ही स्पर्धा आपण आयोजित केलेली असून याच्या 3 ऑडिशन पार पडलेले आहेत महाराष्ट्रामध्ये. त्यातलं पहिलं ऑडिशन पार पडलेलं आहे मुंबईमध्ये, तिथं सोनाली कुलकर्णी सेलिब्रिटी म्हणून आलेल्या होत्या. पुण्यामध्ये प्रार्थना वगैरे आलेल्या होत्या सेलिब्रिटी, तिथं पुण्यामध्ये ऑडिशन पार पडलं. कोल्हापूरमध्ये देखील सेलिब्रिटी आलेल्या होत्या, स्मिता गोंडकर म्हणून, त्यांच्या हस्ते ऑडिशन पार पडलं. आणि आता सध्या आपण नागपूरमध्ये 11 तारखेला अर्जुना सेलिब्रेशन हॉलमध्ये हे ऑडिशन होत आहे आणि इथे गौतमी पाटील म्हणून सेलिब्रिटी येत आहेत. एक त्यांच्या भेटीसाठी आणि महिलांचा उत्साह वाढवण्यासाठी की एक साधी त्याची महिला या स्टेजपर्यंत पोहोचू शकते, तिच्यामध्ये काहीतरी टॅलेंट असेल किंवा काहीतरी त्यांना करायची इच्छा असेल तर ग्रामीण भागातील महिलांसाठी आमच्याकडे आतापर्यंत या ऑडिशनसाठी निरनिराळ्या ठिकाणाहून इन्क्वायरीज आलेल्या आहेत. गोंदिया असो, भंडारा असो, चंद्रपूर असो, अमरावती असो, वर्धा असो, येथील देखील कंटेस्टंट या कार्यक्रमामध्ये आता सहभागी होणार आहेत आणि ते त्यांचे टॅलेंट दाखवणार आहेत. याच्यामधील जे 40 महिला असतील ज्या आमच्यासाठी फिनालेला सिलेक्ट होतील त्या महिलांना घेऊन आम्ही KSD नावाचं सॉन्ग देखील करणार आहोत आणि त्याच्यामधून त्यांना एक वेगळा प्लॅटफॉर्म देऊ इच्छितो की जेणेकरून त्यांना एका वेगळ्या स्टेजपर्यंत जाता यावं. ग्रामीण महिलातील भागांमध्ये ग्रामीण महिलांच्या याच्यामध्ये टॅलेंट भरपूर असतो पण त्यांना एक प्लॅटफॉर्म हवा असतो की त्यांना कुठेतरी आपल्या स्वतःचं काहीतरी कर्तृत्व करून दाखवता यावं आणि काहीतरी इच्छा अशी लुप्त राहिलेली असते की जेणेकरून त्यांना एका मंच असा मिळावा की त्यांना काहीतरी उठून करून देता यावं. म्हणून आपल्या स्मृती एंटरप्राइजेसच्या माध्यमातून आपण ही एक स्पर्धा आयोजित केलेली आहे महाराष्ट्र लेवलला. याचा ग्रँड फिनाले 21 जूनला साधारणतः होणार आहे नवी मुंबई येथे आणि याचे अजून 2 ऑडिशन्स पिंपरी चिंचवड असो किंवा ठाणे असो ते देखील बाकी आहेत. या ऑडिशनचं तेही ऑडिशन होणार आहे. यामध्ये 18 ते 55 वयोगट आहे आणि फक्त महिलांसाठी हे मिस आणि मिसेस महाराष्ट्र म्हणून आयोजित केलेलं आहे. 12 लाखांचं साधारणतः 100 महिला पार्टिसिपेट करणार आहे. तुम्ही 12 लाखांचं बक्षीस ठेवलेलं आहे तर ऑडिशन फी किती ठेवलेली आहे? आम्ही ऑडिशन मध्ये बक्षीस नसते आम्हाला. हे 12 लाखांचं दिलेलं आहे त्याच्यामध्ये काय ते केलं त्यांना प्राइझिंग मिळणार आहे. फिनालेला ज्या व्यक्ती फर्स्ट, सेकंड आणि थर्ड असे 3 रँक मिस मधून आणि 3 रँक मिसेस मधून हे 3 लाख, 2 लाख, 1 लाख असे पारितोषिक आहेत त्याच्यामध्ये. ते आम्ही त्यांना गिफ्ट कॉस्मेटिक म्हणून आहे त्यांना. तर काय स्पर्धेचं काही शुल्क आहे? प्रत्येक महिलेचं एक स्वप्न असतं की मी स्टेजवर मला दिसावं तर तसा एक आपण त्यांचा 1500 रुपये एक सिनेमॅटिक व्हिडिओ असतो तो त्यांना देत असतो, त्यांना जेवण देत असतो आणि त्यांना गिफ्ट हॅम्पर देत असतो. या सर्व गोष्टी आपण आपल्यातर्फे देत असतो. ही स्पर्धा पहिल्यांदा आपण आयोजित करतोय का? ही स्पर्धा पहिल्यांदा आपण आयोजित केलेली आहे महाराष्ट्रामध्ये. ट्रान्सजेंडरसाठी जे एंट्री आहे काय ट्रान्सजेंडरसाठी ट्रान्सजेंडरसाठी नाही हे फक्त मिस आणि मिसेस महिला म्हणजे मिस आणि मिसेस या 2च फक्त कॅटेगरी आपण याच्यामध्ये निवडली. 11 तारखेला ऑडिशन आहे. हो, गौतमी पाटील यायची वेळ कुठली आहे? सकाळी 11 वाजता. 11 वाजता येतील. 11 वाजता येणार. 1 तासासाठी सेलिब्रिटी असतात, ते सगळ्या कंटेस्टंटना भेटतात. आपण सुरुवातीला आपलं दीप प्रज्वलन वगैरे हा सगळा कार्यक्रम होतो. काही व्यक्ती असतात त्यांचं नामांकन करायचं असतं आपल्याला तर त्या सगळ्या गोष्टी आपण करत असतो आणि ते सगळ्यांना भेटतात.
सेलिब्रिटी ग्रुप वाढवतात, काही ऑडिशन बघतात आणि निघून त्याच्या आधी- साधारणतः हा प्रोग्राम राहतो. त्याच्या आधी त्यांची काही प्रेस कॉन्फरन्स होईल का? नाही होणार. नाही होणार. महिलांच्या conference होणार आहे. तर महिलांच्या सुरक्षेसाठी आपण कोणती योजना केलेली आहे? महिलांच्या सुरक्षेसाठी आयोजकांनी कोणती विशेष उपाययोजना केलेली आहे? सुरक्षेसाठी आपण तिथे वेगवेगळे बाउन्सर्स ठेवलेले आहेत. तर प्रत्येकाचे रूम सेपरेट असतील, वेळेचे लिव्ह रूम असतील किंवा त्यांना कंटेस्टंटना यायला जायला याच्यामध्ये कोणतंही जनरल पब्लिक अलाउड नाहीये. कंटेस्टंट सोडून जनरल ऑडियन्सला कोणालाही अलाउड नाही. त्यांच्यासोबत जरी पॅरेंट्स आलेले असेल तरी तेही वेटिंग रूम असतील. फक्त कंटेस्टंटच हॉलमध्ये असतील. बाकी जनरल पब्लिकला अलाउड नाहीये. पत्रकारांना आहे, इतर जनरल पब्लिकला नाही. त्याची काहीच नाही. नाही हल्ली 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 आपल्या विदर्भाचे लोक आहेत का तुम्ही महाराष्ट्र नाही, इथं फक्त विदर्भाची लोक सहभागी होत आहेत. आम्ही काय करतो जसं पश्चिम महाराष्ट्र असो, विदर्भ असो, मराठवाडा असो, खानदेश असो, तर अशा आपण काही सिटीज आपण निवडलेले आहेत की महाराष्ट्रामधील किमान म्हणजे 6 सिटीजमध्ये तरी आपण पोहोचू. जिथं समजा आमचं नेटवर्क असेल किंवा तिथं काही कंडिशन आम्हाला येऊ इच्छितात आमच्यापर्यंत, काही इन्क्वायरी येतात, त्यानुसार आम्ही त्यांचं प्रत्येक ठिकाणी जाऊन स्वतः ऑडिशन घेत असतो आणि ऑडिशन घेऊन ते फिनालेसाठी सिलेक्ट होतो. हल्ली हल्ली काही संस्थांकडनं अशा पद्धतीचं स्पर्धेचं आयोजन मोठ्या प्रमाणात होत आहे. परंतु यापूर्वी जे मोठे मोठे ब्रँड्स आहेत त्यांनी जे सौंदर्य स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि त्या स्पर्धेमध्ये जे विजेते आहेत त्यांना आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावरचं प्लॅटफॉर्म मिळाला आणि तशा पद्धतीनं त्यांना त्या प्रकल्पा किंवा त्या प्रोजेक्टमध्ये सुद्धा त्यांना तो मिळालेला आहे. तर काय म्हणजे आपली संस्था त्या पद्धतीची विश्वस्त पात्र आहे का? कारण की याच्यामध्ये आपण काय करतो की आपण याच्यामध्ये जे फिनालेसाठी 40 लोक सिलेक्ट होतोय त्यांना घेऊन आपल्या पेंटेन स्टुडिओ म्हणून आहे आपला स्वतःचा. तर पेंटेन स्टुडिओ 40 लोकांना घेऊन जेएस तुझं नावाचा सॉन्ग आपण रिलीज करतोय. त्यांना त्यांचा प्लॅटफॉर्म देतो की जेणेकरून त्यांना आपण बघितलं असेल प्रत्येक ठिकाणी समजा क्लासेसमध्ये लोक ऍडमिशन घेतात. का घेतात तर त्यांची काहीतरी ग्रोथ व्हावी, त्यांना कुठेतरी काहीतरी मिळावं. तर त्या दृष्टिकोनातून आपण मोठे एंटरप्राइजेस आणि पेंटेन स्टुडिओ या दोघांनी मिळून जीएसटी नावाचं एक सॉन्ग रिलीज करतात. त्याच्यामध्ये त्यांना आपण प्लॅटफॉर्म देत आहोत. आणि दुसरा याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आपण बघितलं असं पेजंट होतात, नागपूरमध्ये होतात, पुण्यामध्ये होतात, मुंबईमध्ये होतात, पण तिथेच महाराष्ट्राची सुंदरी म्हणून घोषित केली जाते किंवा भारताची सुंदरी घोषित केली जाते. आपण एक आगळा उपक्रम घेऊन आलेलो आहोत सगळ्या महिलांसाठी महाराष्ट्रात की जेणेकरून कॉम्पिटिशन व्हावं तर महाराष्ट्रामध्ये व्हावं. म्हणजे भले त्या पुण्याची महिला असतील, नागपूरच्या असतील, कोल्हापूरच्या असतील, नाशिकच्या असतील, या सगळ्यांमध्ये मिळून कॉम्पिटिशन झालं तर त्याच्यातून निवडली जाईल महाराष्ट्राची सुंदरी कोण. हे आगळा उपक्रम आपण घेऊन आलेलो आहे. आपला कार्यक्रम पहिल्यांदाच होता का याच्या आधी? हा कार्यक्रमाचं ऑडिशन हे पहिल्यांदाच होत आहे आणि हा कार्यक्रम देखील पहिल्यांदाच होत आहे महाराष्ट्रात. मध्ये फसवणुकीचं काम जास्त होत आहे असं तुम्ही कसं विश्वास करणार, कसं विश्वास देणार लोकांना? आता याच्यामध्ये काय असतं की आम्ही आतापर्यंत ज्या सगळ्या गोष्टींचे ऑडिशन घेतलेले आहेत. आम्ही निर्णया ठिकाणी आमचे पत्रकार बंधूंनी आम्हाला साथ दिलेली आहे. प्रत्येक ठिकाणी जिथे आम्ही ऑडिशन घेत आहोत त्याच्या आमच्या जुन्या आमचं जे पेज आहे तर जेवण पेज म्हणून आपण पेज बघू शकता. त्याच्यावरती आमचे पूर्ण रेफरन्सेस आहेत की कोणत्या पत्रकार चॅनलने कसे आमचे जुन्या ऑडिशन झालेले आहेत, तिथं आम्ही कशा ऑडिशन घेतलेले आहेत आणि पुढे कसे घेऊन जात आहोत. आणि ते जे कंटेस्टंट फिनालेसाठी सिलेक्ट झालेले आहेत त्यांच्या बाईट्स देखील आहेत, आपण ते चेक करू शकता. त्यांना आमचं पेज दिसतं, म्हणजे आम्ही ते पेज आपल्या याच्यामध्ये पण दिलेलं आहे. तर ते पेजवरती तुम्ही जरी गेला तर तुम्हाला एक्झॅक्टली आम्हाला आमची जी पूर्ण माहिती आहे आतापर्यंत कार्यक्रमाचं सुरू. आम्ही गेले 2 महिने झाले हे ऑडिशन्स महाराष्ट्रामध्ये राबवत आहोत. आता हा 2रा महिना आहे ऑडिशनचा आणि 4थं ऑडिशन आहे महाराष्ट्रात. हे पण आपण जेवढे हे फिनालेस घेतलेले आहेत त्यापैकी कोणाला चित्रपटात वगैरे काही संधी मिळाली? नाही, हे पहिलं आहे मॅडम. हा कार्यक्रम हा पहिला आहे. पण पेंटेन स्टुडिओने आतापर्यंत 12 ते 13 गाणी रिलीज केलेली आहेत ऑलरेडी, जे प्लॅटफॉर्मवरती आहेत. ऍक्ट करणार आहे, गाणी म्हणणार नाही, आहे. गाणी म्हणणार नाही, त्याच्यामध्ये ऍक्टिंग करणार आहेत. गाणी हे वेगळे रिलीज होतात. पण हे तुम्ही बघितलं असेल की प्रत्येक कंटेस्टंटला जसा एक मूवी आलेला होता शाहरुख खानचा की ज्याच्यामध्ये खूप सारे सेलिब्रिटीजला घेऊन एक गाणं बनवलेलं होतं, ओम शांती ओम. त्या टाईपमध्ये हे गाणं बनणार आहे, पण हे मराठीमधलं आहे. आणि या कंटेस्टंटला एक चेहरा त्यांचा प्लॅटफॉर्मवरती यावा आणि याच्यामधून महाराष्ट्राची सुंदरी निवडली जावी ही आमची इच्छा आहे. पण हे गाणं रिलीज कुठे होणार आहे? हे रिलीज होणार आहे पॅन इंडियामध्ये. ज्यावेळेस पॅन इंडियाचं याचं ऑडिशन होणार आहे, ज्यावेळेस हे फिनाले पूर्ण होईल याचा, त्यावेळेस याचं पॅन इंडियासाठी पण आपण लॉन्चिंग करत आहोत. जसे आपण महाराष्ट्रात ऑडिशन घेत आहोत तसे इन फ्युचरमध्ये हीच कंपनी आपली 26 राज्यांमध्ये ऑडिशन घेणार आहे.
हे जसं आत्ता आपण 6 शहरांमध्ये घेतो महाराष्ट्रातल्या, असाच पॅन इंडिया पण प्रोजेक्ट आपण राबवत आहोत. त्या ऑडिशनमध्ये हे गाणं आम्ही रिलीज करणार आहोत वेगळ्या सेलिब्रिटीच्या हस्ते. ठीक आहे सर, थँक्यू. हे